पदाचे उमेदवार आज आम्ही फॉर्म भरलो आहे। भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदी मला दुसऱ्यांदा तिकीट दिलं आणि माझ्या विश्वास ठेवला पक्षानं। सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकप्रिय महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब, संघटन मंत्री संजय भाऊ खोडगे, जिल्हाध्यक्ष संतोषरावजी हंबर्डे साहेब, महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर, नांदेड जिल्ह्याचे सरचिटणीस माधवराव पाटील उचेगावकर, दुसरे सरचिटणीस गंगाधरराव ठाकूरवाड साहेब, लोहाकंदाचे नेते आदरणीय एकनाथजी पवार साहेब, या सर्वांचं आभार व्यक्त करतो। त्यांनी मला परत लोहा नगरपालिकेच्या दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी तिकीट दिलं आणि माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल लोहावासीकडून माझ्याकडून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। साहेब, घटक पक्षासोबत तुमची युती झाली नाही, काय तुमच्या परिणाम होऊ शकतो? भारतीय जनता पक्षानं वरिष्ठ लेवलनं ठरवलंय की लोहा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि 20ला 20 नगरसेवकाची उमेदवारी दाखल करायची आहे। त्याप्रमाणे आज एबी फॉर्म पक्षाचे जिल्हाध्यक्ष साहेबांना पाठवून दिलेले आहेत। त्याप्रमाणे आज आम्ही फॉर्मही सबमिट केले, एबी फॉर्मही सबमिट केले। त्यामुळे युतीच्या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते आपल्याशी बोलतील। विकासाच्या दृष्टिकोन काय काय योजना आहेत साहेब? लोहा शहरामध्ये मागच्या 20 वर्षापासून पंचवार्षिक निवडणूक आली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा विषय निघतो, लिंबोटी धरणाच्या पाणी पुरवठ्याचा विषय निघतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय निघतो। लोहा शहरातील मूलभूत सुविधा, रस्ते, नाली, लाईट, पाणी, वीज या संदर्भात बरेच प्रश्न उद्भवतात आणि बरेच प्रश्न वचननामा देतात। वचननामा निवडणुकीपुरताच असतो। मी लोहा नगरपालिकेच्या 2005 पासून लोहा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे। सुरुवातीला 2004ला नगरसेवक झालो, त्यानंतर 5ला उपाध्यक्ष झालो, 8ला उपाध्यक्ष झालो, 13ला गटनेता झालो, 18ला थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवड झाली। लोहा शहरातील जनता सातत्यानं गेले 25-30 वर्ष झालं माझ्यावर व माझ्या कुटुंबावर प्रेम करून आहे। ह्याचा हे परिचित आहे की मागच्या निवडणुकीत जवळपास मला 3738 मतांनी लीड देऊन लोह्याच्या सभागृहामध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून पाठवलं। त्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये, त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही काही जनतेला वचननामा दिला होता की महत्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौक परिसरात बसवणार। हा शिवप्रेमीसाठी आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज माझ्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला आणि ते वचन जे दिलं होतं शहराला मी ते पूर्ण करून दाखवलं, बोलवलं नाही, करून दाखवलं। लोहा शहरातील पाणी पुरवठा योजना, प्रत्येक निवडणुकीमध्ये पाणी पुरवठा योजना, लोहा शहराची लिंबोटीहून पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणू, शुद्ध पाणी देऊ, बरेच नेते आश्वासित करत आलेले, पण आजपर्यंत कोणत्या नगराध्यक्षांनी ही आश्वासन पूर्ण केली नाही। माझ्यावर जनतेने विश्वास ठेवला, मला नगराध्यक्षाची प्रचंड बहुमताने विजय केलं आणि माझं कर्तव्य म्हणून लोहा शहरातील नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे पाठपुरावा केला। 66 कोटी, 66.5 कोटीची योजना लोहा शहरात मंजूर करून आणली, प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली। असे खूप विकासाचे कामं झालेत, ते मी कधी नारळ फोडून गाजावाजा केला नाही, काम करून दाखवलं। लोह्याच्या शहरात जनतेला माहिती आहे, काम करणाऱ्या लोकांसोबत जे लोह्या शहराची जनता आहे आज मी आपल्या समोर सांगत आहे। तर पुढचा विकासचं काय म्हणते? लोहा शहरातील आता पुढील वचननामा आता आमचं चालू आहे। आता त्याच्यामध्ये करायचे काम, झालेले काम आणि करायचे काम आपल्या समोर तयार झाल्यानंतर आम्ही नक्कीच आपल्या माध्यमातून लोहा शहरातील जनतेच्या समोर मांडू। सर, ये देखने में आया आपके साथ कि मुस्लिम समाज भी जो काफी बड़ी तादाद में आपके पीछे, क्या वजह है इसकी? मुस्लिम समाज का हमारा जो नाता है, आज आम्ही त्यांच्यासोबत त्यांनी दिलेले आम्हाला कामाचे नाव किंवा त्यांनी दिलेले सुचवलेले काम प्रत्यक्षात आम्ही तिथं उतरवलेले, त्यांनी सांगितलेले काम प्रत्यक्षात केलेले आणि त्यांनाही माहित आहे की आजपर्यंत त्यांनी ज्यांना सांगितलं त्यांना ते कामं झालेले नाहीत।
आज माझ्यासोबत 20 वर्ष झालं. त्यांनी सांगितलेल्या सूचना, त्यांनी सांगितलेले कामं मी आजपर्यंत करत आलोय. त्यामुळं त्यांचा अधिकचा विश्वास माझ्यावर झालाय. भविष्यात बी ते समाज माझ्यासोबत कायम राहील आणि त्यांनी जे शब्द मला देतात, जे सूचना देतात, त्याचं येणाऱ्या काळात नक्की ते करून दाखल्याशिवाय राहणार नाही. तर इथले लोक म्हणतात की मागच्या 20 वर्षापासून फक्त विकासाचा मुद्दा काय झाला नाही, त्याबद्दल काय वाटतं? नेते मंडळी लोहा शहरातील जनतेला माहिती आहे की विकास करणारा माणूस कोण आहे. कोणत्याही स्थानिक नेत्याच्या एवढा विश्वास आजपर्यंत लोहा शहरातल्या जनतेने टाकलेला मी पाहिला नाही. तुम्ही प्रत्यक्षात सांगतो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरथ पुतळा मी नगराध्यक्षाच्या कार्यकाळात पूर्ण केला. एक आपल्या समोर आपल्या जे लोहा शहरात जनतेला सर्व माहिती मी काय काय केले. पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली, शहरांना माहिती. शहरात अंतर्गत पाईपलाईन चालू आहे, तिथं विहिरीचं काम चालू आहे. लोहा नगरपालिकेची बिल्डिंग अद्ययावत केलेली आहे. लोहा शहरात अंतर्गत जे विकास काम आहेत आणि सभा मंडप प्रत्यक्षात आहेत. आपण जर येतो म्हणलात आपल्या साक्षीनं जनतेसमोर उभा दाखवू आपण. आणि जनतेला सुद्धा माहिती की गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष झाल्यावर काय काय कामं झालेली. हा विकास केलेला आहे. विरोधकांना फक्त हा मी विकास केलेला देखवत नाही, पण त्यांनी केलं नाही आणि मी करतोय, एवढा फरक आहे. लोहातल्या शहराला माहित आहे, शहरातील जनतेला माहित आहे, माझ्या मायबाप जनतेला माहित आहे विकास करणारा माणूस कोण आहे, विकास करतय कोण, विकास कामात अडथळे आणतंय कोण, हे लोहा शहराला जनतेला माहित आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोहा शहरातील जनता लोहा नगरपालिकेचा नगराध्यक्षपदी दुसऱ्यांदा बहुमतानं गजानन सूर्यवंशी 20ला 20 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून देईल, त्याची खात्री गजानन सूर्यवंशीला आहे, भारतीय जनता पक्षाला आहे, माझ्या सर्व नेत्यांना आहे. सर, आपका मुकाबला किससे रहेगा और बताया जाता है कि ये जो गढ़ है राष्ट्रवादी का गढ़ है, ऐसा ये बात उनकी कैसे? आपण सर्वे करा. आता कोणताही पक्ष काय म्हणणार आहे की मी आहे पुढे. आपण सर्वे करा. लोह्यातली जनता आपल्या येणाऱ्या 2 तारखेला 3 तारखेला आपल्याला सरळ कळेल की लोह्यातली जनता कोणाच्या मागे आहे, विकास करणाऱ्याच्या मागे आहे. भारतीय जनता पक्षाच्या आज प्रमुख म्हणून लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत, संजय भाऊ कोडगे आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोहा शहराचा विकास करण्यासाठी वाट बघत आहेत. लोह्यातली जनतेला आवाहन करत आहेत की माझा नगराध्यक्ष आणि माझे 20ला 20 नगरसेवक निवडून द्या. लोह्या शहरातला विकासापासून वंचित राहणार नाही. लोह्या शहरात जे आम्ही वचननामा देऊ ते पूर्ण करू आणि ह्याची गॅरंटी घ्यायला वरिष्ठ नेते लोह्या शहरात येणार आहेत. इथले जे आमदार आहेत ते कधी या पार्टी जातात, ते पार्टी जातात, त्याबद्दल मी काय बोलणार. तो त्यांचा वैयक्तिक हे आहे, मी त्याबद्दल कॉमेंट्स करणार नाही. ठीक आहे. आणखी काय तुम्ही सांगा कोणत्या भावनिक तुमचे मुद्दे असेल तर सांगा. लोकांना काय म्हणतात? हो, जनतेला काय बोलणार? एक मिनिट. जनताला काय म्हणतात? लोहा शहरातील जनतेला मी नम्र आवाहन करतो की भारतीय जनता पक्षाचे सर्व आमचे वरिष्ठ नेते मंडळी आपल्याला लोहा शहरातील भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येण्यासाठी गॅरंटी घ्यायला येणारच आहेत. आणि तुमचा नगराध्यक्ष मागच्या 5 वर्षात काय काय कामं केली आपण प्रत्यक्षात पाहिलात. या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी नम्र विनंती करतो, विकासाच्या मुद्द्यावर मत द्या, मी केलेल्या विकासावर मत द्या, पुढे करणाऱ्या विकासावर मत द्या. कोणाच्या भूलतापाला पडू नका. आजकाल लोक भूलतापावरच मतं मागत आहेत, काम प्रत्यक्षात करत नाही. मी काम करतो, काम करून दाखवलो, पुढे मी काम करत राहील, आपल्या सेवेत अविरत कायम राहील एवढं आश्वासित करतो. आणि भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व 20ला 20 नगरसेवक लोहा नगरपालिकेत निवडून देऊन बहुमताने लोहा नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्यावी हे नम्र आवाहन करून मी माझे 2 शब्द थांबवतो.